राज नमस्कार. तर रेशीम उद्योगाचा मुख्य स्तर पहिलाच पार्ट म्हणजे जे की इन्क्युबेशन चेंबर, जे की ज्यावेळेस रेशीमची अंडी येतात त्यावेळेस त्यांना अंड्याला त्या अंड्यामधलं पाणी कमी होणे म्हणून जसं की इन्क्युबेशन चेंबरचा वापर केला जातो. तर त्या इन्क्युबेशन चेंबरमध्ये आपल्याला आळीला टेम्परेचर आणि आर्द्रता काय लागते, तर हे 26 टेम्परेचर 25 टेम्परेचरला सेट झालेलं आहे. तर हे पुढं 26ला जातं, मागं 24वर येतं आणि 25 आतमध्ये टेम्परेचर आहे. तर आपल्याला इथं 70 आर्द्रता लागते. तर सध्या वातावरणामध्ये 95, 96, 98 पस्तोर आर्द्रता आहे. पण आपण इन्क्युबेशनमध्ये त्याला डिह्युमिडिफायरचा वापर करून त्याला 70 आर्द्रता आपण केली. तर आपण म्हणजे त्याला इन्क्युबेशनमध्ये अंड्याला 25 टेम्परेचर आणि 70 आर्द्रता ही लागते. तर आपण पाहू की आज 4 तारीख आहे. नमस्कार. आज आपण 4 तारीख आहे, 4/9/2025. तर आपण आज त्याचे हॅचिंग डेट आहे. तर हॅचिंग डेटमध्ये सकाळी आपण पाहिलं होतं तर शॅम्पलमध्ये 75% फुटलं होतं. परंतु आपण त्याला प्रकाश म्हणजे लाईट दिली जाते 1-2 घंटे. तर 2 घंटे लाईट दिल्यानंतर आपण आता इन्क्युबेशनमध्ये कशा पद्धतीची हॅचिंग झाली ती आपण पाहू. हे बघा, अशा पद्धतीने आपण लाईट दिली. हे आमचे इन्क्युबेशन आहे. आहे आणि हे ह्युमिडिफायर आहे, हे डिह्युमिडिफायर आहे, हे हीटर आहे. तर इथं मला पॉवर टेम्परेचर आणि आर्द्रता बाहेर निसर्गामध्ये खूप आहे, परंतु मध्ये 26 टेम्परेचर आणि 67 आर्द्रता, म्हणजे ह्या एवढ्या पुस्तक कमी 70 पुस्तक जाते. 25 टेम्परेचर आणि 70 मध्ये पण तेच आहे. तुम्ही पाहू शकता की मध्ये पण आपण ठेवलं आहे की मध्ये बरोबर आहे का नाही पाण्यासाठी. तर आपण बघू की हॅचिंग किती टक्के झाली. हे पहा, 100% आर्द्रता म्हणजे हॅचिंग झालेली आहे. बघा, एकही अंड शिल्लक नाही, नावाला शिल्लक नाही. ह्या इन्क्युबेशनचा फायदा हे इथं दिसून येतो की जे की अंडीपुंजात नुकसान नाही, हे संख्यामध्ये कमतरता नाही. ह्याच्यापायी इन्क्युबेशनचा हा वापर आहे. तर आपण ह्याला आत्ता जस्ट एक ह्याला प्रत्येक ट्रेमध्ये एक ठेवून नेक्स्ट व्हिडिओ आपण मला दाखवू.